ते संपूर्ण राज्यभरामध्ये सभापती 2017 साली आपण ई चलन ही एक चांगली प्रक्रिया सुस्पष्ट व्हावी म्हणून घेण्याचं काम केलेलं आहे. सभापती महोदय की 2017 पासून ही अंमलबजावणी करत असताना ई चलनमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की किमान 1-2 पुरावे तरी व्हायला पाहिजे. पण काय झालं सभापती महोदय, ई चलनच्या नावाखाली एका प्रकारे दादागिरी चालली आहे सभापती महोदय. कोणी देखील RTOचा ऑफिसर असेल त्याला तो अधिकार आहे, ट्रॅफिकचा आहे त्याला अधिकार आहे, पण आता सरसकट अधिकार सभापतीमध्ये पोलिसांना पण देण्याचं काम केलेलं आहे. तो पोलिसांना तो सॉफ्टवेअर पहिलं कसं दिलं झालेलं माहीत नाही. कुठेही जरा गोष्टी काय जरी झाली तर तरी देखील ते फोटो काढून डायरेक्ट ई चलन करण्याचं काम केलं जातं. सभापती महोदय, या बाबतीतलं संपूर्ण राज्यभरामध्ये एक तीव्र भावना सर्व वाहक चालकांची आहेत आणि सर्वसामान्य लोकांची पण आहे. आता या बाबतीत सभापती महोदय असोसिएशन तिकडे तयार झाला, तब्बल 3,500-4 हजार कोटी रुपये थकवलेले आहेत असं दाखवलेलं आहे. आता सभापती महोदय, या ई चलन देत असताना त्यांनी किमान 3 प्रूफ द्यावे लागतात की बाबा तुम्हाला या दंडासाठी आपण हे दंड लावतोय. ती न देता सरसकट दंड आकारले गेलेले आहे आणि 1,000 कोटी रुपये सभापती महोदय हे वसूल केलेलं आहे. या सर्व असोसिएशन्सनी एकत्रित येऊन निर्णय घेतला की बाबा आम्हाला याच्यावरती न्याय द्या. शासनाच्या स्तरावरती पण देखील काल सभापती महोदय परिवहन मंत्र्यांकडे बैठक झाली पण ती निष्फळ ठरली. संपूर्ण राज्यभरामध्ये आता चक्का जाम करण्याची भूमिका दुर्दैवाने ही घेतली जाते आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. एका बाजूला असोसिएशन किंवा मोठ्या प्रमाणे ट्रक्स असतील, टेम्पो असतील, स्कूल बस असतील ह्यांच्यावरती होतोय, पण सर्वसामान्य लोकांना पण देखील सभापती महोदय ह्याचे हाल अपेक्षा सहन करावे लागतात. म्हणून सभापती महोदय आपल्या माध्यमातून शासनाने ह्याची तातडीने दखल घेऊन त्या संबंधित लोकांना बोलून घ्यावं आणि त्याची काय वस्तुस्थिती आहे जर सभागृहामध्ये दिली तर आज जे अनेक लोकांवरती जे नाहक दृष्टिकोनातून जे दंड आकारले जाते त्याच्यावरती कुठेतरी त्यांना आळा बसेल. सभापती काहीच करायचं नाही त्यांना. आता मी ज्यावेळेस काहीतरी करा म्हटलं त्यावेळेस त्यांनी ती ठीक आहे. आज गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी वेगळी परिस्थिती होते, चक्का जाम करण्यासारखी राज्यामध्ये परिस्थिती होत असताना आपण इकडे जर अशाच जर रीतीने जर बसून जर ते बघणार असाल सभापती महोदय, त्याला काय अर्थ आहे सभापती महोदय? सन्मान्य सदस्य सचिन अहिर यांनी जो विषय